आणि जेजुरी आहे की नाही राहिले सगळे भोग्या बघताय हा हे मोठ्या भक्तांनी काय विचारलं असेल तेव्हा गणदेव पाच पुत्र लक्ष्मी दे गाय करून म्हणलं माझा नाव वाडा करू दे हा कण म्हणजे कन्यापुत्राची जोडी हा घन म्हणजे धैर्य झालं काय तर 14 विधीची रचना बरी काय अरे काय सांगितलं आजोबा हा एक सवा पावशेराचा कांदा घ्यायचा बर एक सवा पावशेराचा कांदा घ्यायचा बर या दिवट्या पाहुणे जडायला त्यांना धरायचं बर आणि फरा फरा वडील असतात मंडपामध्ये आणायचं बर आणलं लगेच नाही जायचं उजाडल्यावर बर बर या दिवट्याला या ठिकाणी आणायचं हा आणि पालत झोपवायचं पालत कसं पालत कळत नाही का तुला पालत का नाही मला नाही कळत सांग रे पालत म्हणजे असं या ठिकाणी दिवट्या पाहुण्याला बोलवायचं आणि फरा फरा वडील समामध्ये आणायचं बर या ठिकाणी दिवट्या पाहुण्याला पालत झोपवायचं हा दिवट्या नाव म्हणून धरायचा हा दिवट्या हल्ला नाही पाहिजे दिवट्या हल्ला नाही पाहिजे हा दिवट्या दाबून धरायचं बर कसं कायदा घ्यायचा बर आणि दिवट्या पाहुणीच्या कायदा तंगडीवर धरायचा बर दिवट्या म्हणजे आपला नात्याने मिळवून आहे का नाही हा दिवट्या पानापानाचा आहे सगळे झोपाय गेले तरी चालत पण दिवट्या झोपला नाही पाहिजे हा खरंय खरंय हा दिवट्या मानापानाचा आहे दिवट्याचं आणि वाघवाचं नातं म्हणजे मिळवून आहे की नाही हा मानाने पाणी खावा म्हणून काय जाईल दिवट्या पाहुण्याला या ठिकाणी पालत झोपायचं बर तो 6 वर्षाचा कांदा घ्यायचा दिवट्या पाहुण्याच्या डाव्या तंडीवर भरायचा बर आणि एका भुकीत पिल्लू पाडायचं होय कोणाचं अरे कांद्याचं दिवट्या तुमचं 2-4 जणांचं पिल्लू पाडायचं आताच म्हणतोय मला कुणी हा 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 त्या कांद्यामधून एक चिंगडी बाहेर निघती हा त्या चिंगडीला थोडं आज व्हायचं वाटायचं घाटायचं बर आणि 2-3 टिपाणच बाहेर काढायचा हो 2-3 टिपाण असतात का अरे 2-3 चमचेरच बाहेर काढायचा हा 2-3 चमचेरच बाहेर काढायचा बर एक चमचा दिवटीच्या नागपुडीमध्ये सोडायचा दुसरा राहिलेला मागून सोडायचा आता मागून सोडल्या दिवट्याचं थमन का अरे तो जिरल्याच्या नंतर सोडायचा बर मराठी भाषा तशी पाहिजे तशी ओळखी आहे की नाही हा एकदा दिवट्या मागण्या बोलले ठसकला या मार्गाचं जागरण शिवशीताला जात बर बसणाऱ्याचा रुग्ण हटतो आणि झोपणाऱ्याच्या भोकांनी बसतो असा काटा करतोय की नाही म्हणून कोणते शुभ कार्य करायचं असेल तर प्रथम गजानन गणपती 10-4 14